आम्हाला कुठली सत्ता पाहिजे म्हणून नाही, आम्हाला कुठला पैसा पाहिजे म्हणून नाही, कुठं भ्रष्टाचार करायचा म्हणून नाही. इथली दादागिरी संपवायची, गुंडगिरी संपवायची, दहशत संपवायची आणि लोकशाही पद्धतीने मतदान लोकांना करू दिलं पाहिजे हा म्हणणारा मी कार्यकर्ता आहे. ज्या जनतेला मागच्या 2 निवडणुकीमध्ये मतदानच करू न देणारी ही परळीतली गुंडगिरी, दादागिरी, दहशत संपविण्यासाठी आम्ही इथं आहोत. डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जे संविधान दिले त्या संविधानात आपल्याला मताचा अधिकार दिला, तो मताचा अधिकारच हिरावला जातोय, हिसकावला जातोय. ही पद्धत कुठली? आणि एवढं करून आम्ही 1,42,000 आलो म्हणून कुठल्या तोंड घेऊन सांगताय मला माहित नाही. तुम्ही लोकांना मतच करू दिले नाहीत. किती दहशत, किती रोज फायर करणार, रोज मारणार, रोज हाणणार, पाता मोडणार, पाय मोडणार, ही जी दहशत आहे ही संपविण्यासाठी आम्ही परळीत आहोत. परळी नगरपालिकेची निवडणूक आता रंगत होऊ लागलेली आहे. तुतारी गटामध्ये श्रद्धाताई नरेश हालगे यांचा पक्ष प्रवेश झाल्याने तुतारी गटाची आता ताकद वाढलेली एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्यासोबत खासदार बजरंग बाप्पा सोनवणे. बाप्पा, एकंदरीत का या तुमच्या गटामध्ये सर्व कुटुंबाचे सदस्यांनी पक्ष प्रवेश केलाय, काय भावना? हे बघा, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो आमचा पक्ष चालतो, या पक्षाच्या माध्यमातून आम्ही आज परळी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून परळी शहरात आहोत. परळी शहराची एक मोठी आस्ती आमची भगिनी आदरणीय श्रद्धाताई हालगे यांचा प्रवेश आमच्या पक्षामध्ये रितसर झाला. त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचाही प्रवेश झालेला आहे. ही आमच्या पक्षासाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. या एका प्रवेशानं आमच्या उमेदवाराच्या विजयाचा शिक्कामोर्तब झाला. त्याच्यामुळे हा सर्वात मोठा आमच्या पक्षाच्या दृष्टीने आनंदाचा विषय. आमच्या आदरणीय ताईंना सुद्धा पुढच्या भविष्याच्या राजकारणामध्ये खासदार म्हणून माझी प्रमुख कार्यकर्ता या जिल्ह्याचा म्हणून माझी जबाबदारी आहे पक्षाचा, की मी 100% ताईंना सोबत घेऊन राजकारणामध्ये योग्य संधी जिथे येईल तिथे वेळ जी येईल तिथे संधी देणार आणि ताईंना व्यवस्थितरित्या आम्ही प्रोजेक्ट करू. आमच्या पक्षाचं काम ते आपल्या आता आम्ही सर्वजण मिळून ताकदीने या शहरामध्ये काम उभं करू. परळी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीमय होता आणि तो राष्ट्रवादीमय शरद पवार साहेबाला मानणारा आहे. ही या नगर परिषदेच्या निवडणुकीत म्हणजे सिद्ध करून द्यायचंय आणि पुढच्या काळात येणारा आमदार आणि खासदाराला इथून लीड द्यायची, ही खून गाठ बांधून आम्ही परळी विधानसभा मतदारसंघात काम करू. एकंदरीत पाहायला गेलं तर राज्याचे स्टार प्रचारक म्हणून आमदार धनंजय मुंडे यांना नेमला असताना ते परळी सोडायला तयार नाहीत. पाहायला गेलं तर मंत्री पंकजाताई मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे तळ ठोकून आहेत आणि तुम्ही सुद्धा या मतदारसंघात तळ ठोकून असल्याने राज्याचं लक्ष या परळी नगरपालिकेत लागलेले. काय वाटते या ठिकाणची परिस्थिती कशी? हे बघा, जनता जनार्दन आहे. जनतेच्या हातात पूर्ण काही चाव्या आहेत, पण ज्या जनतेला मागच्या 2 निवडणुकीमध्ये मतदानच करू न देणारी ही परळीतली गुंडगिरी, दादागिरी, दहशत संपविण्यासाठी आम्ही इथं आहोत. त्याच्यामुळे आम्हाला कुठली सत्ता पाहिजे म्हणून नाही, आम्हाला कुठला पैसा पाहिजे म्हणून नाही, कुठं भ्रष्टाचार करायचा म्हणून नाही. इथली दादागिरी संपवायची, गुंडगिरी संपवायची, दहशत संपवायची आणि लोकशाही पद्धतीने मतदान लोकांना करू दिलं पाहिजे हा म्हणणारा मी कार्यकर्ता आहे. डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जे संविधान दिले त्या संविधानात आपल्याला मताचा अधिकार दिला, तो मताचा अधिकारच हिरावला जातोय, हिसकावला जातोय. ही पद्धत कुठली? आणि एवढं करून आम्ही 1,42,000 आलो म्हणून कुठल्या तोंड घेऊन सांगताय मला माहित नाही. तुम्ही लोकांना मतच करू दिले नाहीत. किती दहशत, किती रोज फायर करणार, रोज मारणार, रोज हाणणार, पाता मोडणार, पाय मोडणार, ही जी दहशत आहे ही संपविण्यासाठी आम्ही परळीत आहोत. त्याच्यामुळे आम्हाला परळीची भयमुक्त परळी करायची, सुसज्ज परळी, सुसंस्कृत परळी, ज्या प्रभू वैजनाथाचं इथं आपल्याला दर्शन होतंय. एक 12 ज्योतिर्लिंगापैकी दर्शन असणारं ज्योतिर्लिंग या परळीचं आहे. हे सुद्धा नाव हे मोडलं बहीण भावानी. त्याच्यात आता दुसरं काय बोला, त्या यादीतलं नावच गायब आहे आपलं. परळीच्या तिकडेच घेतलं ते बिहार मध्ये कुठंतरी. म्हणजे हे सुद्धा यांना आणता आलं नाही. आणि तुमचं झारखंडला आणि तुम्ही काय म्हणतात की आम्ही आमचं दिल्ली टू गल्ली सरकार आहे, गल्ली टू दिल्ली आहे, काय म्हणायचं. मग तुम्ही यार काय केलं याचं बघा ना. त्याच्यामुळे ह्याच्यावर लोक पूर्ण जागरूकतेने येणाऱ्या काळामध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीने लोक प्रतिसाद देतात. आणि मतदान सुद्धा मला जिल्हाधिकारी महोदयांनी, SP साहेबांनी दोघांनी शब्द दिलाय, पूर्ण ताकदीने आम्ही संविधानाप्रमाणे कारवाई करू आणि काम करू. त्याच्यामुळे 100% ते दोन्ही अधिकारी एवढे सुंदर आहेत, दिलेला शब्द पाळणारे अधिकारी आहेत, जिल्ह्याला चांगले अधिकारी मिळाले आहेत. त्याच्यामुळे मला खात्री आहे की विजय हे 100% आमचा होईल. पण या विजयासाठी सुद्धा या अधिकाऱ्यांनी नियमाप्रमाणे कारवाई करतील. बाप्पा, आज 1 वर्ष कंप्लीट होतंय स्वर्गीय संतोषअण्णा देशमुख यांच्या हत्येला. आज त्या ठिकाणी प्रथम पूर्ण स्मरण होतं. तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. मला जरी बोलता येत नसेल तरी मी कारवाई करून दाखवेल असं त्या ठिकाणी ते बोलले. काय वाटतं तुम्हाला कारवाई होईल? 1 वर्ष कंप्लीट होते आज आणि या ठिकाणी कॅन्डल मार्च सुद्धा काढले. मी त्यांचं अभिनंदन करेन
आज पहिल्यांदा संतोषांना देशमुख यांचं निधन होऊन, त्यांना क्रूर हत्या होऊन, त्यांचं आता येऊन 1 वर्ष झालं. त्याच्यामुळे मी त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करेल. पण जर उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा म्हणले असतील की मला बोलता येत नसेल आणि कारवाई करेल, तर त्याचं आम्ही स्वागत करू. त्यांनी कारवाई करावीच, पण कारवाई कुठे एका स्टेपला आणून थांबवू नये तिथं, ही आमची मागणी आहे. आता ह्या स्टेपला आली की दुसरीकडे जाता येईल, त्याचं नाव येते की काढा बाजूला, अशी कारवाई करू नका. तुम्ही थांबवतात का फडणवीस साहेब थांबवतात मला माहित नाही, त्यांनी ते बघावं. पण कारवाई सुद्धा मुक्त झाली पाहिजे आणि योग्य चौकशी झाली पाहिजे. जे दोषी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. फास्ट ट्रॅकवर घ्या म्हणलं होतं आम्ही, 1 वर्ष जिकडे तिकडे करा. 1 वर्ष झालं तर आणखी चार्जशीट सुद्धा हे म्हणजे चार्जशीट नाही, चार्ज फ्रेम झालं नाही आणखी. चार्ज फ्रेम पण आणखी झाला नाही. त्याच्यामुळे हे लवकरात लवकर होईल. आता मला वाटतं 12 तारीख आहे, आणखी 12 डिसेंबरची लवकर होईल अशी अपेक्षा करून या मारेकऱ्यांना फाशीच झाली पाहिजे. जे कुणी असं कृत्य करते त्यांना सोडलं नाही पाहिजे. कायद्याप्रमाणे जी काही नियमाप्रमाणे जे लोक चेतीनं ज्यांनी मदत केली, ज्यांनी पळून जायला, ज्यांनी राहायला खायला ह्यांच्यावर सुद्धा करावं लागेल ना. आणि ज्यांनी हे कारस्थान रचलंय, हे कुणाचं याला सल्ला होता, कुणाचे फोन कुणाला त्या काळात झाले, ते सगळं काढायला खूप काही हो पोलिसाला कळता येत नाही का? 100% कळतंय. त्यांनी जर केलं, तसं जर झालं तर आम्ही त्यांचं स्वागत करू, आदरणीय उपमुख्यमंत्र्यांचं. ताई, तुम्ही आज पक्ष प्रवेश केलेला, काय भावना आहेत? आज तुतारी गटाला तुमच्या माध्यमातून बळ मिळालेले. मी आज पक्ष प्रवेश केला, मला खूप आनंद मिळाला. काय आता या ठिकाणी तुमच्या सर्व कुटुंबातील सदस्यांनी या ठिकाणी पक्ष प्रवेश केलेला, आता तुतारी गटाला अजून नव्यानं ताकद मिळाली आणि तुमचा प्रचार कसा असणार आहे, तुम्ही आता जनतेमध्ये जाणार? मी खूप चांगला प्रचार करेल. इथून पुढे आणखी बळ वाढवेल तुतारी गटाचं. नगराध्यक्ष निवडून आहे, नगराध्यक्ष पदाचं निवडून धन्यवाद. तुम्ही पाहू शकतात, एकंदरीत पाहायला गेलं तर यामध्ये अजून काही नवीन आदेश मिळतील का पाहणं महत्त्वाचं ठरणार. कॅमेरामॅन बाळासाहेब दरेसह मी अशोक लाले, माऊली न्यूज नेटवर्क, परळी.